मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी टाकून पाहिलात का? नाही तर एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी टाकून बघा, तर एवढा भन्नाट नाश्ता तयार होईल यावर तुमचाही विश्वास बसणार नाही, जो इतका खमंग आणि कुरकुरीत की पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. भेंडीची भाजी तर सगळेच बनवतात, पण एकदा भेंडी मिक्सरमध्ये वाटून बघा, तर तुम्हीच म्हणाल वा काय कमाल झाली. तर मग उशीर न घालवता चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला कोवळी अशी भेंडी घ्यायची आहे आणि भेंडी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यावरील धूळ आणि माती पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर भेंडीचे दोन्ही टोके कापून भेंडीचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहे, त्यामुळे ती मिक्सरमध्ये सहज वाटली जाईल. आता मिक्सरच्या जारमध्ये ही जी कापलेली भेंडी आहे ती सगळी घालायची आहे. भेंडी धुतल्यानंतर ती टिश्यू किंवा पेपरने व्यवस्थित पुसून घ्या, कोरडी करून घ्या. भेंडीवर थोडासाही ओलावा राहू देऊ नका, कारण ओलसर भेंडी वाटताना जास्त चिकट होते आणि मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. आता यात चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. तर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा पण टाकू शकता. आता आपल्याला मिक्सर 3 ते 4 मिनटं फिरून या भेंडीची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर आपल्याला भेंडीमध्ये अजिबात पाणी न घालता ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ही बघा, या प्रमाणामध्ये ही पेस्ट बनवायची आहे. आता वाटून घेतलेली भेंडीची पेस्ट एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर कांद्यामुळे या रेसिपीला छान गोडसर चव आणि कुरकुरीत टेक्स्चर मिळतो. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. मग यात अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यात 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे. तर रव्यामुळे वड्यांना छान खमंगपणा आणि कुरकुरीतपणा येतो. नंतर यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाचं पीठ घातल्याने वडे बाहेरून जास्त कुरकुरीत होतात. आता त्यात 2 चमचे बेसन घालायचं आहे. तर बेसनामुळे मिश्रण व्यवस्थित बांधलं जातं आणि वडे तळताना फुटत नाहीत. आता शेवटी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आता हे सर्व साहित्य हाताने नाही तर चमच्याने नीट एकत्र करायचं आहे. तर भेंडीमध्ये नैसर्गिक चिकटपणा असल्यामुळे मिश्रण आपोआप एकजीव होईल, त्यामुळे या टप्प्यावरती वेगळं पाणी घालण्याची गरज नसते. जर मिश्रण थोडं जास्त सैल वाटत असेल तर यामध्ये अर्धा कप पाणी घालू शकता आणि हे मिश्रण अगर जास्त सैल वाटत असेल तर 1-2 टेबलस्पून पुन्हा बेसन आणि तांदळाचं पीठ आणखी घालू शकता. तर आता इथे आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. तर तयार मिश्रण साधारण 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मसाल्यांची चव छान मुरते आणि आपली ही जी रेसिपी आहे ती आणखीन जास्त स्वादिष्ट बनते. आता कढईत तळण्यासाठी पुरेसं तेल घालून ते मध्यम आचेवरती गरम होऊ द्यायचं आहे. तेल खूप गरम असू नये, कारण त्यामुळे आपली ही जी रेसिपी आहे ती बाहेरून पटकन लाल होईल पण आतून अशीच कच्ची राहील. आणि तेल खूप थंड असेल तर आपली ही रेसिपी जास्त तेल शोषून घेईल. आता चमच्याच्या मदतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने छोटे छोटे आकारामध्ये तेलात सोडायचं आहे. तर हवं असल्यास तुम्ही हे मिश्रणाचे पकोडे हाताने पण घालू शकता. आता एक एक हे जे पकोडे आहेत ते अलगद गरम तेलात सोडा. कढईमध्ये एकाच वेळी जास्त पकोडे टाकू नका, नाहीतर तेलाचं तापमान कमी होईल आणि आपले हे जे भजी आहेत ते कुरकुरीत होणार नाहीत. तर हे भजी तेलात सोडल्यानंतर पहिल्या 1 मिनिटापर्यंत त्यांना अजिबात हलवू नका, त्यामुळे त्यांचा आकार छान राहतो. त्यानंतर चमच्याच्या मदतीने अलगद पलटवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. अधूनमधून पलटत राहा, म्हणजे हे जे भजी आहेत सर्व बाजूनी सारखे कुरकुरीत होतील. जेव्हा भज्यांचा रंग सुंदर सोनेरी होईल आणि बाहेरचा थर कुरकुरीत दिसू लागेल, तेव्हा ते झाऱ्याने बाहेर काढा आणि अतिरिक्त तेल निघून जाऊ द्या. तर आता इथे आपले गरमागरम कुरकुरीत भेंडीचे पकोडे या भजी सर्व करण्यासाठी तयार आहेत. हे भजी हिरवी चटणी, टॅमॅटो सॉस, दह्याचे डीप किंवा गरमागरम चहासोबतही खूपच छान लागतात. तर मंडळी, आजची ही भेंडीची नवीन रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तर तोपर्यंत आनंदी राहा आणि मस्त राहा.